मित्रांनो, आपण आज पोहोचलोय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यरणगावच्या प्रांगणात, ज्या ठिकाणी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना खरी कमाईचे स्वरूप करण्यासाठी आपण बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रतन फिंगर सेंटर नावाने स्टॉल क्रमांक 1 वर फिंगर विक्रीचं दुकान लावलं आहे। तुझं नाव काय बेटा? कोणत्या वर्गात आहे तू? कशाचं दुकान आहे? नड्डे। किती रुपयाला किती नड्डे भेटणार आहे? किती रुपयाला किती? 5 रुपयाचे 5। अरे वा 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 वा। दुसरा स्टॉल आहे आमचा देवांशू चिवडा सेंटर। बघा, काय नाव आहे बेटा तुझं? हा, काय किती रुपयाचा चिवडा आहे? 10-5 रुपयाचा। किती रुपयाचा खपला आतापर्यंत? 5 रुपयाचा खपलं। बरं, तुला वाटते का पूर्ण चिवडा खपून जाईल म्हणून? बरं 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 बरं। इकडे बघा, शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री शंकरराव मरजकोल्हे सर हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या दुकानावर जाऊन चौकशी करतायत। तसेच गावकरी लोकांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे शाळेच्या बाल आनंद मेळाव्यात खरेदी करण्यासाठी। भाऊ, तुम्हाला कसं वाटते आज तुम्ही शाळेच्या प्रांगणात आले? चांगलं वाटते। असा उपक्रम दरवर्षी घेतला पाहिजे का? असा उपक्रम घेतला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे। आमच्या शाळेचे सन्माननीय ज्येष्ठ विषय शिक्षक श्री कांबडी सर हे सुद्धा इथे उपस्थित आहे। सर, तुम्ही बऱ्याच पदार्थांची चव घेतली। खूपच सुंदर आणि चवदार पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले आहे। खूप खूप धन्यवाद सर। गावातल्या काकू आहेत। काकू, तुम्ही याच्या आधी कधी ह्या शाळेत असा कार्यक्रम बघितला आहे का? कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रमाला आल्यावर? असं दरवर्षी घेतलं पाहिजे का? वा वा, तुम्ही आल्या, खूप छान वाटलं काकू। काकू, तुमची प्रतिक्रिया काय? तुमचं नाव काय काकू? अच्छा अच्छा। तुमच्या कोण नातू आहे, नात आहे, कोण आहे शाळेत? नाती आहे ना? काय आणलं त्यांनी आज स्टॉलवर? त्यांनी नाही आणलं काही, आहे ना? पण तुम्हाला चांगलं वाटलं का? पुढे चालून तुमच्या नातींनी पण स्टॉल लावला पाहिजे का? तुम्ही करून द्याल का मोठ्या झाल्यावर? काय करून द्याल? बरं बरं बरं। वा वा, दही वडे बनवतात म्हणून सांगतात काकू। खूप खूप धन्यवाद काकू। हा बघा, इकडे आता समोर संविधान आणि प्रथमेशचा चिवडा फिंगर सेंटर आहे। किती रुपयाला चिवडा आणि फिंगर आहे रे बाबा? काही खपलं की नाही? वा वा, छान छान छान। स्टॉल क्रमांक 4 वर ह्या काकू आहेत। गावातल्या गावकरी मंडळी आलेले आहे। त्यांनी आता आपल्या स्टॉलचा आनंद घेतला आहे। काकू, तुम्हाला कसं वाटलं आपल्या शाळेत आल्यावर? पोरांना याच्यातून काही शिकायला मिळालं की नाही? का पोरांच्या वेळेचा दुरुपयोग झाला? सदुपयोग झाला ना? आपल्याला जरी दुकान वाटते ना, अभ्यास 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 सोबत ह्या गोष्टी पण केल्या पाहिजे की नाही? खूप खूप धन्यवाद काकू, तुम्ही आल्या। काकू आमच्या शेजारी आहेत, समोरचं घर काकूंचं आहे आणि काकूंचं सहकार्य नेहमीच आम्हाला असते। धन्यवाद काकू। यानंतर स्टॉल क्रमांक 6 मानकर नाश्ता सेंटरवर मानकरच खात आहेत असं दिसतंय। पास्ता हे काही बरं नाही बाबा। काय लावलं आहे दुकान तुम्ही? इथे ब्रेड पकोडा दिसत आहे ना? ब्रेड पकोडा किती रुपयाला आहे? ब्रेड पकोडा 10 रुपयाला। धन्यवाद। कृष्णा मुळे गजबे सरबत सेंटर, कशाचं सरबत आहे मुलांनो? लिंबू सरबत। कोणी बनवून दिलं तुम्हाला? तुम्ही बनवलं? काय काय लागतं लिंबू सरबत बनवायला? हा हा, पाणी पण लागते म्हणते बघा। हा, इकडे बघा, इकडे आत्राम सेंटर आलेलं आहे। आत्राम, तुमचं काय आहे मुलांनो? बालुशाही आहे, आंबे आहे। अरे बापरे, किती रुपयाला विकणार आहे तुम्ही? 20 रुपयाला। वा वा, छान। तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा। तुमच्या आईने मदत केली? वा 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 वा। हे कस्टमर आहेत, हे सगळे कस्टमर आपले विकत घ्यायला पैसे आणले का तुम्ही? किती रुपये आणले बाळा? 30 रुपये। तू किती रुपये आणले? 10। तू किती आणले? वा वा वा। हे दोघंही बहीण भाऊ आहे। इकडे मनस्वी पण आहे। हे दोन्ही बहीण भाऊ बघा, कुरसंगे ब्रदर्स। त्यांच्या स्टॉलचं नाव आहे आलू फिंगर सेंटर। कसं आहे तुमचं आलू बघा, दाखवा आम्हाला काढून। किती रुपयाला देणार आहे तुम्ही? किती रुपयाला देणार आहे? किती रुपयाला देणार आहे? 10ला 6। कोणी बनवून दिले फिंगर? कोणी बनवून दिले? मम्मीनं बनवून दिले। वा वा, छान छान छान। तुम्हाला शुभेच्छा। इकडे बघा, ईशाचा ढोकळा सेंटर आहे। ढोकळ्याचं आपण बघूया कसं केलंय ढोकळा। कोणी बनवून दिला ईशा ढोकळा? आईने। किती रुपयाला मिळणार आहे ढोकळा? अरे बापरे, खूपच स्वस्त आहे। 2 रुपयाला एक म्हणजे काय म्हणाव? 10 रुपयाला 4 सांगा। बरं, तुमचं काय आहे मॅडम? अश्विनी पालक पराठे सेंटर है ना? किती पालक पराठे आहे? 12। किती रुपयाला मिळणार आहे? 5 रुपयाला एक।
5 रुपयाला एक. तुमचं काय आहे? श्रान्वी इडलीवाले कुठे गेले? श्रान्वी. अरे बापरे, श्रान्वी इडली. तुझी बहीण आहे का ती? आणि तुझं काय आहे? पौर्णिमा गुपचूप सेंटर. कोणी बनवून दिलं? कोणी मदत केली तुम्हाला? आईनी. बाबांनी काहीच मदत नाही केली. छान वाटलं तुम्हाला? दरवर्षी असा उपक्रम घ्यायचा का? हा इकडे उसळ पण दिसत आहे, साबुदाण्याची खिचडी ज्याला म्हणतात काही ठिकाणी. संस्कृती उसळ सेंटर. काय नाव आहे बेटा? कोणत्या वर्गात आहे तू? मी 5व्या. 5व्या वर्गात. काय आणलं तू? मी उसळ आणली. किती रुपयाला मिळणार आहे उसळ? 5 रुपये एक प्लेट. 5 रुपयाला एक प्लेट. भरपूर संपलं वाटते तुझं. वेदिका, तू नाही आणलं का बाळा काही? बरं, पुढच्या वर्षी आणणार का? ओके. हां, काय आहे आपलं? ओम फिंगर सेंटर. किती रुपयाला किती फिंगर आहे? 10ला 4 आहे. व्हेरी गुड. नयन चिवडा सेंटर. नयन, किती रुपयाला आहे बेटा? 5 रुपयाला चिवडा मिळणार. बरं. आणि दर्शन सँडविच सेंटर पण आहे आपल्याकडे. सँडविच पण मिळते का? कोणी बनवून दिलेलं बाबा? मम्मी. किती आणले? व्हेरी गुड. काय नाव आहे बाळा तुझं? मंथन. अमित मंचुरियन सेंटर. कुठे आहे मंचुरियन? दाखवा आम्हाला जरा. किती रुपयाचं मिळणार मंचुरियन? 10चे 4 मिळणार आहे ना. वा, छान. हे पेटकर बंधू आहेत दोघे. पेटकर पास्ता सेंटर. पास्ता आणलेला आहे यांनी. बघा, नाव काय बेटा तुमचं? आदित्य. बघा पास्ता किती सुंदर दिसतोय. आदित्य आणि यश दोघांनी मिळून पास्ता आणलाय आणि दोघांचं आडनाव पेटकर आहे. दोघेही चुलत भाऊ आहेत, बरोबर ना? व्हेरी गुड. इकडे आपण बघू गौरव गुपचूप सेंटर. हे गौरव गुपचूप बनवतोय. बघा किती छान बनवलंय. आणि गिराईक आहे रवी भरबडे. छान. कितीला मिळणार गौरव? 10ला 5. व्हेरी गुड. आणि तुमचं काय आहे सर? उपमा आहे. बघू तुमचा कृष्णा उपमा सेंटर आहे आमचा. व्हेरी गुड. छान. किती रुपयाला मिळणार उपमा? 10ची एक प्लेट. व्हेरी गुड. हां, कसं वाटलं ताई तुम्हाला? छान वाटलं ना? मॅडम, ज्यांच्या संकल्पनेतून आला हा उपक्रम त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया. मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? कशी कल्पना तुम्हाला सुचली? काहीतरी नवीन उपक्रमांतर्गत मुलांना काहीतरी क्रिएटिव्हिटी करावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पालकांना पण सहभाग करून घ्यायचं होतं या दोन्ही उद्देशाने. आणि मुलांना व्यवहार ज्ञान कळावं हा उद्देश यामध्ये आहे. मुलांचा उत्साह पण यातून वाढतो आणि मुलांना कशा प्रकारे आपण कमाई कशा प्रकारे केली जाईल ते पैशाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे या उद्देशाने आपण हा उपक्रम ठेवलेला आहे. थँक्यू मॅम. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय मदन भाऊ कामटकर, त्यांच्या दोन्ही मुलींनी स्टॉल लावलेले आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मदन भाऊ, तुम्हाला कसं वाटते? तुमच्या दोन्ही मुली आज खरी कमाई करण्याचा प्रयत्न करत आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? चांगला उपक्रम आहे का? हो, छान उपक्रम आहे. असं दरवर्षी आपण केलं पाहिजे का? दरवर्षी केलं पाहिजे आणि असं चाललं पाहिजे परंपरा. याच्यामुळे शाळेच्या अभ्यासावर काही परिणाम होणार नाही का? एका दिवसाने काय होणार आहे? याच्यातून शिकायला मिळतं का मुलांना? हो, शिकायला मिळते. त्यांना व्यवहाराचं ज्ञान प्राप्त होते. बरं. तर हे दरवर्षी आपण घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. खूप धन्यवाद मदन भाऊ. शाळेत 2 विद्यार्थिनी ज्यांच्या आहेत असे वसंतरावजी मुळे यांचे आगमन झालेले आहे. सर, तुम्हाला कसं वाटतंय? असे कार्यक्रम नेहमी घेतले पाहिजे का? धन्यवाद सर. शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री मरत कोल्हे सर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, तुम्हाला काय वाटतंय? का बरं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे? आज आपण सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एरंडगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. हा आनंद मेळावा सर्व शिक्षकांच्या सहकार्याने, विशेषतः आमच्या शाळेतील शिक्षिका कुमारी योगिता कांडेट मॅडम, आमचे सन्माननीय बानोकर सर, सन्माननीय कांबळे सर आणि सर्व पालक मंडळी यांच्या सहकार्याने हा आनंद मेळावा होत आहे. निश्चितच या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना खरी कमाई आणि याचं महत्त्व तो समजणारच आहे, परंतु सोबतच त्यांना त्याच्यातून विविध खाद्यपदार्थाचा आस्वादसुद्धा घेता येणार आहे आणि निश्चितच त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय सविताताई महाजन यांचं सुद्धा आजच्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये आगमन झालं आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया की त्यांचं याबद्दल काय मत आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतोय? पार पडला. दरवर्षी पण असाच कार्यक्रम करायला पाहिजे पोरांना आणि त्याच्या आईवडिलांना सहभाग घ्यायला पाहिजे. बरं, याच्यामुळे अभ्यासाचं काही नुकसान वगैरे झालं तर? नाही, तसं काही नुकसान नाही. एका दिवसात कुठं पुरं नुकसान करून. बरोबर आहे. तर मग दरवर्षी हा कार्यक्रम घेतला पाहिजे अशा पद्धतीचा. मॅडम, तुमचे खूप धन्यवाद.
आणि सन्माननीय कमिटीचे इतर सदस्य तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. समितीचे सदस्य सन्माननीय भास्कर भाऊ मुळे हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आलेले आहे. भास्कर भाऊ, तुम्हाला कसं वाटलं हा कार्यक्रम बघून? चांगला कार्यक्रम आहे का? असा दरवर्षी घेतला पाहिजे का? याच्यातून मुलांना काय फायदा झाला असं वाटते तुम्हाला? नवीन म्हणजे त्यांना व्यवहारिक ज्ञान हा आणि पैशाची देवाणघेवाण. हा. भास्कर भाऊंचा मुलगा जो आहे तो 4थ्या वर्गात आहे, प्रियांशू मुळे. त्याने सुद्धा स्टॉल आपल्या शाळेत लावलेला आहे. काय आणलं भाऊ त्यांनी? चिवडा आणलेला आहे. बघा, पालक इतकं सहकार्य करतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरणगाव येथील बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतलेला आहे. भविष्यात पण असे विविध उपक्रम या शाळेत राबवले जाणार आहेत. तरी आपण या शाळेतील उपक्रमांचा या शाळेला भेट देऊन आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि मुलांना प्रेरणा द्यावी अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व आपणास करत आहोत. धन्यवाद.